हे आयोजन केलं आहे आपल्यासाठी. आणि त्याचबरोबर आपल्याला नर्मदा मैयाने जे काही आपल्याला म्हणजे आपल्याला जो का मार्ग दाखवण्यासाठी जी व्यक्ती दिलेली आहे, ती व्यक्ती नर्मदा मैयाने दिलेली आपल्याला आहे. आणि त्यांनीही ही सगळी नर्मदा मैया परिक्रमा ही आपल्याला घडवून आणण्यासाठी त्यांनी जो ध्यास दिलेला आपल्यासाठी आहे, तो चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना घडवून आणलेला. आणि आनंदाने आज शब्द नाही आहे आपल्याकडे की नर्मदा परिक्रमा केल्याबद्दल, म्हणजे जसं आपल्याला कसं बोलावं काय करावं आपल्याला माहीत नाही. त्याचं नाव रुपेश तपन. रुपेश तपन यांनी आपल्याला नर्मदा परिक्रमा ही चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आपल्याला घडवून आणलेली आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं काय असं नाही का, पण त्याचा आपण एक चांगल्या प्रकारे आपण त्याचं एक आभार व्यक्त करतोय. त्यासाठी आपण त्याला एक ह्या देतोय त्याला. रेकॉर्डिंग आहे, काय बोलत रेकॉर्डिंग चालू आहे. त्यासाठी त्याचप्रमाणे जी पायी परिक्रमा सुरू केली आणि त्याचा अनुभव ते साने गुरुजी यांच्या थोडासा आपल्याला थोडं 5 मिनिटं आपल्याला सांगतील ते आपल्याला त्याचा पण अनुभव. सर्वप्रथम आपली गेली 12-13 दिवस एक आध्यात्मिक यात्रा चालू होती. कुठचे कोण आपण, पण मा नर्मदेने हे आपले मागच्या वर्षी मागच्या जन्माचे काहीतरी गुणानुबंध होते म्हणून तिने आपल्याला एकत्र आणलं आणि तिची परिक्रमा तिनेच आपल्या पद्धतीने घडवून आणलेली आहे. मध्ये मध्ये छोटे मोठे त्रास झालेही असतील, पण ते सगळे तिनेच दूर केले. पण जे एक दैवी शक्ती जी असते ती काही तुमच्यासमोर प्रगट होऊन ते करून घेत नाही, तर ते एक माध्यम निवडतं. तर ती माध्यम म्हणून 3 व्यक्तींची तिने निवड केली. सर्वप्रथम आपले काका सुकी काका, त्यांनी मागच्या मी जेव्हा पहिली परिक्रमा केली, गिरणार परिक्रमा, तेव्हा ते सहजतेने बोलून गेले होते, माझा आयुष्याचा एकच संकल्प आहे की गरिबातल्या गरिबाला सुद्धा देवधर्माची यात्रा घडवून आणावी. पैशामुळे त्यांचा अडता कामा नाही. आपण मगाशीचे यशोधन मोठी बिल्डिंग हे बघितले, बस बघितली, यांनीच सांगितलं 50-60 हजार रुपये घेतात. पण ह्या यात्रेमध्ये जे सापडलं ते आपल्याला तिथे नाही सापडलं आणि हे सगळं क्रेडिट जातं ते आपल्या सुकी काका. तर सर्वप्रथम मी विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन आपल्या सगळ्यांतर्फे आपण त्यांचा सत्कार करतो. आणि यांचं साने गुरुजींचं थोडं हो, ते बोलायला काय लाईनी नाही घेत. असं इकडे क्रॉस मध्ये उभे राहा. हो आहे जरा थांबा आधी घालून येते आणि मग त्यांच्याबरोबर उभे राहा. चालतानाच क्रॉस मध्ये राहा. हां, आता क्रॉस करा. माध्यम की आपले 25 लोकांचे सगळं काही त्याच्या हातामध्ये होतं, पण त्याने इतक्या सुरक्षितपणे आपल्या सगळ्यांकडून ही यात्रा घडवून आणलेली आहे. तर ते रुपेश तन्वर यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. तो रुपेश जी, हमारी यात्रा आपके वजह से मंगलमय हो गई, तो एक टोकन ऑफ लव करके हम हमारे तरफ से आपका सत्कार करते हैं. आप सबका बहुत बहुत धन्यवाद जो आपने मुझे यह सहानुभूति दी. या बनसो. हे हमारा प्यार है. हे हमारा प्यार, टोकन ऑफ लव. आपले तिसरे विशाल ते आता हजर नाही आहे, तर आपण त्यांचं शाल श्रीफळ आपण रुपेशकडेच देऊ. त्यांच्याकडेच द्या. नावकाक देते द्या. ते तसंच द्या आता. विशाल के लिए विशाल के. आणि आम्ही कुटीमध्ये गेलो होतो, त्या बाबांनी आपल्याला सांगितलं होतं आसन हे मला पाहिजे. ते मी आज आमची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली, ते आसन मी आज रुपेशजीकडे सूट करतोय. हा, यांनी पोच करावं. कुठे राहिलं होतं तिथे त्या बाबाने ते मागितलं.
ये देमुआ में 9 जनवरी को। हाँ नहीं तो वो हो जाएगा, वो पहुंच जाएगा। ते बंद करू